लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता कबीर सखीसमोर सर्व सत्य आणणार आणि मनस्विनीने कसे डोळे ट्रान्सपरंट केले, कसं काय केलं हे सगळं सांगणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता आजी ही कबीरसाठी बायको शोधणार. आता नेमकी कोण मुलगी असणार आहे, काय सगळं काही बघूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता इकडे जो कबीर आहे त्याने ठरवलेलं आहे की बाबा उद्या तुमच्या अस्थिविसर्जनाच्या आधी मी सखीसमोर मनस्विनीचा खरा चेहरा आणेन आणि सखी आणि मी आम्ही दोघं मिळून तुमचं अस्थिविसर्जन करू. आता कबीरला प्रश्न पडलेला असतो, पण हे सगळं होईल कसं, काय करता येईल, कसं मनस्विनीला सखीसमोर एक्सपोज करता येईल. मनस्विनीने सखीच्या डोळ्यावरती इतकी प्रेमाची घट्ट पट्टी बांधलेली आहे की पुरावे जोवर मी देणार नाही तोवर सखीला माझ्यावरती विश्वासच पटणार नाही. इतक्यात कबीरचं लक्ष त्याच्या फोनकडे जातं आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाच त्याने तो गाडीच्या नंबरचा फोटो काढलेला असतो तो त्याला आठवतो. मग कबीर ताबडतोब किरणला कॉल करतो. मी तुला एक गाडीची नंबर प्लेट पाठवत आहे, मला त्या नंबर प्लेटवरून हवं आहे की ती गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे. ताबडतोब RTOमधनं फाइंड आउट कर की ती गाडी कोणाची आहे. त्याबरोबर आता किरण ताबडतोब फाइंड आउट करून तुला अपडेट करतो असं सांगत फोन कट करतो आणि त्यानंतर मग तो कबीरला कॉल करून सांगतो की ती गाडी एका डॉक्टरची आहे आणि मग तो डॉक्टरचं नावसुद्धा कबीरला सांगतो. आता डॉक्टरचं नाव कळल्याबरोबर कबीर म्हणतो ह्या डॉक्टरबरोबर इकडे मनस्विनीचं काय काम असू शकतं. मग कबीर त्याला विचारतो ते डॉक्टर काय करतात, कोण आहेत ते डॉक्टर. त्यावर किरण म्हणतो अरे ते आय स्पेशालिस्ट आहेत, आय सर्जन आहेत. त्यावर हे ऐकून कबीर म्हणतो आय स्पेशालिस्ट, ठीक आहे. मग आता तर ह्या डॉक्टरांची भेट मला घ्यायलाच हवी पर्सनली. आणि मग ताबडतोब आता जेव्हा कबीर हा त्या डॉक्टरांना भेटायला येतो तेव्हा त्या डॉक्टरांची जी असिस्टंट असते ती सांगते की सर अपॉइंटमेंट घेऊन यावं लागतं. तर कबीर तिला सांगतो की हे बघा माझं भेटणं डॉक्टरांना खूप गरजेचं आहे, कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे, प्लीज मला भेटू द्या. मग ती असिस्टंट ही डॉक्टरांना कॉल करून विचारते की डॉक्टर तुम्हाला भेटायला एक व्यक्ती आलेली आहे कबीर किर्लोस्कर म्हणून, त्यांना पाठवू का तुम्हाला भेटायला. त्यावर डॉक्टर सांगतात की हो पाठव. मग आता कबीर हा डॉक्टरला भेटण्यासाठी तिकडे येतो आणि तो विचारतो की मनस्विनी म्हणजे सरकार यांनी तुमच्याकडनं डोळे ट्रान्सपरंट करून घेतले आहेत का, किंवा त्यांच्या डोळ्यांमधलं काही चेंजेस करून घेतलेले आहेत का. त्यांचे डोळे निळे होते ते त्यांनी ब्राऊन करून घेतलेत ना इथूनच, त्याचं तुम्हीच ट्रीटमेंट केलं ना. त्याबरोबर आता सुरुवातीला तर डॉक्टर घाबरतात आणि डॉक्टर कबीरला काहीही सांगायला तयार नसतात, कारण सरकारने त्यांना धमकीच दिलेली असते की कुठेही काही तोंड उघडायचं नाही. पण मग कबीर त्यांना रिक्वेस्ट करतो आणि डॉक्टर खरं सांगायला तयार होतात. ते म्हणतात की हो सरकारांनी त्यांचे डोळे कायमचे ब्राऊन करून घेतलेले आहेत. खरं तर त्यामध्ये खूप रिस्क होती, मी सरकारांना सांगितलंसुद्धा पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. आता हे ऐकून मग मात्र कबीर म्हणतो अच्छा तर सरकारने असा डाव रचला आहे. तर मग कबीर डॉक्टरांना विचारतो डॉक्टर मला सांगा तुमच्याकडे काही पुरावे आहेत का. नाही म्हणजे उद्या जर वेळ आली की हे सिद्ध करावं लागेल की याच हॉस्पिटलमधून मनस्विनीने डोळे तिचे निळ्यावरून करून घेतलेले आहेत ट्रान्सपरंट ब्राऊनमध्ये. तर त्याबरोबर मग आता डॉक्टर सांगतात की इथे त्यांनी फॉर्मॅलिटीज कंप्लीट केलेल्या आहेत, त्याचे पेपर्स आहेत, त्याबरोबर CCTV फुटेजमध्ये त्या दिसत आहेत, त्यामुळे सहजच शक्य आहे त्यांनी इथूनच डोळ्यांमध्ये बदल करून घेतले हे सिद्ध करणं. त्यावर हे ऐकून कबीरला छान वाटतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ती जी मुलगी कबीरला साईबाबांच्या दर्शनाच्या वेळी भेटलेली असते ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून कबीरच्याच वडिलांच्या मित्राची मुलगी असते आणि तिला हे माहीत नसतं की कबीर हा एवढा मोठा आहे किंवा हा कबीर आहे. तिला असं वाटत असतं की तिला जो भेटला होता तो कान्हा आहे, कारण तिने सोशल मीडियावरती कबीर आणि सखीच्या त्या लग्नावेळीच्या व्हिडिओ पाहिल्या होत्या. तर आता तिला लगेचच अर्पिता म्हणते काय गं तुला यायला एवढा उशीर का झाला. त्यावर ती सांगते काय सांगू तुम्हाला काकू, अहो मुंबईत आल्या पहिलं म्हटलं साईबाबांचं दर्शन घ्यावं म्हणून मग दर्शनाला गेले. त्याबरोबर आता आजी विचारते तुला कुठे मिळालं दर्शन. त्यावर मग आता ती मुलगी सांगते अहो असं काय करताय, काका जेव्हा जिवंत होते तेव्हा ते ज्या ठिकाणी न्यायचे ना त्याच ठिकाणी गेले होते मी सखी सदन चाळीत बाबांचं दर्शन घ्यायला. त्यावर हे ऐकून मग आजी म्हणते बरं काही हरकत नाही जा आवरून ये.
त्यानंतर मग आता ती छान आवरून वगैरे येते. अर्पिता जेवायला बसलेली असते आणि ती थोडंसंच जेवत असते. त्यावेळी ती मुलगी अर्पिताला फोर्सफुली जबरदस्ती स्वतःच्या हाताने खाऊ घालत असते. अर्पिताला हक्काने ओरडत असते आणि मी तुमचं ऐकणार नाही, तुम्ही माझं ऐकायचं, तुम्ही काळजी घ्यायची स्वतःची, असं सगळं सांगत असते. आणि हे सगळं आता राजलक्ष्मी बघत असते. मग राजलक्ष्मी विचार करते की खरंच ही मुलगी किती समजूतदार आहे, किती समंजस आहे, अर्पिताची सुद्धा किती काळजी करते. आणि दुसऱ्या बाजूला ती सखी, जिला साधं कानाबद्दल काही वाटत नाही, तिने अर्पिताची काळजी कधी घ्यावी. नाही, कबीरसाठी ती सखी तर योग्य नाहीच आहे, पण ही मुलगी अगदी अचूक आहे. हीच माझ्या कबीरची बायको असायला हवी. तर तोपर्यंत आता दुसऱ्या बाजूला इकडे कबीर हा आलेला असतो सखीच्या घरी आणि तो मोठ्याने हाका मारतो, सखी मॅडम, सखी मॅडम, सखी मॅडम लवकर खाली या, सखी मॅडम, सखी मॅडम लवकर खाली या. तशी सखी खाली येते आणि कबीर आता तिला म्हणत असतो, तुम्हाला वाटत होतं ना की ही तुमची आई आहे म्हणून, आता मी तुमच्यासमोर सिद्ध करू शकतो की ही तुमची आई नाही आहे. हिने हे जे डोळे दाखवलेत ना तुम्हाला ते खोटे आहेत. हिचे निळे डोळे कायमचे ब्राऊन केले आहेत टेक्नॉलॉजीच्या मदतीने. त्याबरोबर मग सखी म्हणते, अरे बास 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 झालं कबीर, प्लीज बास, अजून किती खोटं नाटं सांगणार आहेस मला. आणि तुला काय वाटतं एवढं सगळं घडून गेल्यानंतर मी तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे का. हे बघ, मला ना काही इंटरेस्ट नाही आहे उगाचच्या उगाच तुझ्याबरोबर वाद घालत बसण्यात. तसंही माझी तब्येत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही आहे, अजूनही माझी तब्येत ही जरा नाजूकच आहे. त्यामुळे मला ना तुझ्याबरोबर भांडण करण्यामध्ये काहीच रस नाही आहे, तू इकडनं चालता हो. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, बेबी सरकार, अहो असं काय करताय. नाही, मला मान्य आहे की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे, पण पुराव्यांवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेलच ना. सखी म्हणते, पुरावे, कसले पुरावे. त्यावर कबीर म्हणतो, यांनी ज्या हॉस्पिटलमधनं डोळे ट्रान्सप्लांट करून घेतलेले आहेत त्या डॉक्टरांना मी इथे माझ्याबरोबर आणले. ते डॉक्टरच आता काय खरं आणि काय खोटं ते तुम्हाला सांगतील. डॉक्टर त्याबरोबर त्या ठिकाणी ते डॉक्टर येऊन उभे राहिलेले असतात. आता डॉक्टर आलेले असतात आणि आता ते सगळ्यात आधी सरकारांकडे बघतात. तशी मनस्विनी त्याला नजरेने खुणावते की डॉक्टर काहीही बोलायचं नाही, गप्प बसायचं. आता ते डॉक्टर मात्र घाबरतात आणि गप्प राहणं प्रेफर करतात. तर कबीर हा डॉक्टरांच्या खांद्यावर अलगद हात टेकत म्हणतो, डॉक्टर काळजी करू नका, तुम्हाला कोणालाही इथे घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्हाला इथे मी घेऊन आलो आहे, त्यामुळे तुम्ही माझी जबाबदारी आहात. तुमच्या केसालाही कोणी हात लावणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो. हा कबीर देवदत्त किर्लोस्करचा शब्द आहे. त्यामुळे आता तुम्ही निश्चिंतपणे जे काही खरं असेल ते सांगून टाका. सांगा डॉक्टर, सगळं सांगा. मग डॉक्टर सांगू लागतात की म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सरकार आमच्याकडे आल्या होत्या, म्हणजे त्याच्या आदल्या रात्री, आणि त्यांनी त्यांचे डोळे कायमचे त्यांना ब्राऊन करून घ्यायचे आहेत असं सांगितलं. त्याच्यामध्ये खूप रिस्क आहे, डोळ्यातलं मेलेनियन काढताना काही गोंधळ झाला तर कायमचं अंधत्व येऊ शकतं. हे सगळं मी सरकारांना समजावून सांगितलं, पण त्यांनी माझं काही ऐकलंच नाही आणि त्यांचे डोळे त्यांनी कायमचे ब्राऊन करून घेतले. आणि त्यांच्याबरोबर त्यांचं नशीब आणि देवाचीही साथ होती आणि म्हणून त्यांना काही त्रास नाही झाला. त्याबरोबर हे ऐकून आता सखी कोलमडते. तशी मनस्विनी म्हणत असते, सखी, ए सखी बाळा, अगं अशी धीर सोडून बसू नकोस. अगं खोटं बोलतोय हा हे सगळं डॉक्टर. अगं हा डॉक्टर आहे ना, हा कबीरचाच आहे ना, या कबीरनेच आणलं आहे ना ह्या डॉक्टरला इथे. अगं हा याचाच माणूस आहे. सखी ऐक ना बाळा, ए बाळा ऐक गं, माझ्यावर विश्वास ठेव. मीच तुझी आई आहे सखी, मीच तुझी आई आहे. मला तर आता स्वतःचीच लाज वाटते. स्वतःचं मातृत्व सिद्ध करण्यासाठी मला एवढ्या वेळा अग्निपरीक्षा द्यावी लागते. खरंच आता सखी ही इमोशनल होते, कारण मनस्विनी मुद्दामून तिला इमोशनल करण्यासाठी स्वतःचं ते अश्रूंचं खोटं ब्रह्मास्त्र काढते. त्याबरोबर गौतम काका हा म्हणत असतो, सखी हे बघ, इमोशन्स बाजूला ठेव आणि प्रॅक्टिकलनेस पुढे घेऊन ये. प्रॅक्टिकली विचार कर आणि बघ. त्याबरोबर बघ इकडे लगेचच पुरुषोत्तम काका जो असतो तो म्हणत असतो की सखी हे बघ, शेवटी कितीही झालं तरी ती तुझी आई आहे आणि आपली आई आपल्याबरोबर कधीही खोटं बोलत नाही. आईवरती विश्वास ठेव बाळा, आई तुझी आहे. त्यामुळे तू या कबीरवर विश्वास ठेवू नको, हा तसंही खोटारडाच आहे. तशी लगेचच सखी म्हणत असते, हे बघ मला ना तुझ्यावर विश्वास आहे ना तू आणलेल्या ह्या फ्रॉड डॉक्टरवरती. आठवतं ना मला, माझ्याशी लग्न हा सुद्धा तू एक खूप मोठा फ्रॉडच केलेला आहेस. मग तुला आत्ता काय वाटतं, तुझ्या या फ्रॉडमध्ये पुन्हा मी फसेन का. हे बघ
उगाचच्या उगाच माझ्या आईविरोधात मला भडकवण्याचे तुझे सगळे प्रयत्न करून झालेले आहेत, त्यामुळे आता तू इकडनं निघ. माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की माझी आई माझी फसवणूक कधीही करणार नाही. त्यामुळे तुझा काही उपयोग नाही आहे. हे डॉक्टरही खोटे आणि तूही खोटा. त्यावेळी मग लगेच डॉक्टर म्हणतात, माफ करा मॅडम, पण तुम्ही माझ्या प्रोफेशनवरती संशय घेताय. हे माझ्या प्रोफेशनला डाग लावण्यासारखं आहे. आजपर्यंत मी सगळी कामं प्रामाणिकपणेच केलेली आहेत, त्यामुळे प्लीजच. राहिला प्रश्न यांनी डोळे ट्रान्सपरंट केले आहेत की नाही याचा. तर यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये डोळे ट्रान्सप्लांट केलेले आहेत याचा पुरावा आहे माझ्याकडे. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पुरावा ते म्हणजे कन्सर्न फॉर्मवरती आम्ही यांच्या सह्या घेतल्या होत्या. परत ह्या जेव्हा ॲडमिट झाल्या तेव्हा ॲडमिशन फॉर्मवरतीसुद्धा यांच्या सह्या घेतल्या होत्या, ज्या तुम्ही बघू शकता. यांचं अक्षर आहे तिथे, यांनी यांच्याच अक्षरात तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट, यांच्या नावाची एंट्रीसुद्धा आमच्या इथे आहे. त्यामुळे बाकी सगळं जरी खोटं असलं तरी हॉस्पिटलमधला रेकॉर्ड तर खराच असणार ना. तो कसा आम्ही खोटा मॅनेज करणार. त्याबरोबर कबीर म्हणतो, आणि एवढंच नाही बेबी सरकार, यांच्या हॉस्पिटलमध्ये सगळीकडे कॅमेरे आहेत, कारण खूप मोठं हॉस्पिटल आहे ते. मग तिथे कॅमेऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला मनस्विनी दिसेलच. मग कबीर आता ताबडतोब ते CCTV फुटेज मागवतो आणि त्यामध्ये आता सखीला दाखवतो की अक्षय तृतीयेच्या आदल्या रात्री मनस्विनी तिकडे हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि मनस्विनीने डोळे ट्रान्सप्लांट करून घेतले होते. मग आता कबीर म्हणू लागतो की सांगा आता काय म्हणणं आहे तुमचं बेबी सरकार. एवढे मोठे ठोस पुरावे मी तुमच्यासमोर सादर केलेले आहेत की तुमचं अजूनही असंच म्हणणं आहे की ही तुमची आई आहे म्हणून. नाही, कारण काय आहे ना, एखाद्या वेळी आंधळ्याचे डोळे उघडता येऊ शकतात, पण ज्याने अंधत्व स्वीकारलं आहे त्याला मात्र आपण काहीही करू शकत नाही. जसं की आंधळ्या माणसाला दृष्टी देता येऊ शकते डॉक्टरांच्या साहाय्याने, पण अंधत्व स्वीकारण्याचं मात्र आपण काही करू शकत नाही. आता तसं तुम्ही ठरवा, तुम्ही अंधत्व स्वीकारलं आहे की तुम्ही आंधळ्या झालाय, त्याच्यावरती सगळं पुढचं अवलंबून आहे. जर आंधळ्या असाल तर मी तुमचे डोळे उघडले, पण जर तुम्ही नाटक करत असाल अंधत्वाचं तर मग ते कधीच नाही उघडू शकत. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आजी ठरवते की नाही, हीच होणार माझ्या कबीरची बायको. हिच्या इतकी गुणी मुलगी हातावर दिवा ठेवून जरी मी शोधायला गेले तरी मला माझ्या कबीरसाठी सापडणार नाही. सगळ्याच गोष्टीत किती निपुण आहे ही. कामात हुशार आहे, चपळ आहे, समजूतदार आहे, सोज्वळ आहे, प्रेमळ आहे, मायाळू आहे, दयाळू आहे, भक्ती करते देवाची. मग अजून यापेक्षा उपर मला काय हवं. माझ्या कबीरला हे अगदी शोभून दिसेल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. लपंडाव ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.